कुटुंब झोपेत असताना हत्यार घेऊन दरोडेखोर घरात घुसतात. कुटुंबातला जो सदस्य उठतो त्याच्यावर सपासप वार करतात. कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं असतानाच दरोडा टाकून पसार होतात. एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटातला हा सीन वाटत असेल, पण ही घटना खरंच घडलीय. बुलढाण्यातल्या खामगाव मध्ये घडलेल्या या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरलाय. कुटुंब घरात असताना दरोडेखोर घरात कसे घुसले, हल्ला कसा झाला आणि सीसीटीव्ही मध्ये काय दिसलं, हा सगळा धडकी भरवणारा घटनाक्रम या सविस्तर रिपोर्ट मधून जाणून घेऊ. तारीख 27 जानेवारी, वेळ पहाटे 3 वाजता, ठिकाण खामगाव, बुलढाणा जिल्हा. नेहमीप्रमाणे कुटुंब घरात झोपलेलं असतं. रात्री सगळेजण साखर झोपेत असतानाच काहीतरी आवाज येऊ लागतो. हॉलमध्ये झोपलेल्या महिलेला जाग येते आणि तिनं आरडाओरडा केल्यानं एकच गोंधळ उडतो. घरातले सगळेच सदस्य जागे होऊन हॉलमध्ये येऊ लागतात. डाव फसल्यानं दरोडेखोर रागात आपल्याकडचे हत्यार काढतात. पण घरातले बापलेक मोठं धाडस करून या दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करतात. पण दरोडेखोर आडवा येईल त्याच्यावर वार करत सुटतात आणि काही वेळात घरातल्या फरशीवर रक्ताचा सडा पडलेला दिसतो. हा सगळा प्रकार घडलाय खामगाव मधल्या अग्रवाल कुटुंबासोबत. या घटनेत अग्रवाल कुटुंबातले 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अग्रवाल कुटुंबातील महिलेनं दिलेल्या फिर्यादीवरून या संपूर्ण घटनेचा थरारक घटनाक्रम समोर आलाय. माझ्या पत्नीनं जेव्हा दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर माझा मुलगाही तिथं धावून गेला आणि दरोडेखोरांना त्याने पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या दरोडेखोरानं मुलाच्या छातीवर, मांडीवर आणि हातावर सपासप चाकूनं वार केले, असं पोलिसांना दिलेल्या फिर्यादीतून समोर आलंय. बरं, हे इथंच संपलं नाही. सगळं कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं होतं. तेव्हाच दरोडेखोरांनी अग्रवाल यांच्या सासूच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरलं, घरातले पैसे आणि दागिने चोरले आणि हे सगळं घेऊन ते तिथून फरार झाले. सीसीटीव्ही व्हिडिओ मध्ये काय दिसलं? पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. या घटनेत अग्रवाल यांच्या घराजवळ 3 जण जात असताना ते कॅमेऱ्यात रेकॉर्डही झालेत. हे तिघे दरोडेखोर असल्याची शक्यता आहे. त्यानुसार पोलीस आता तपास करतायत. डॉग स्क्वॉडच्या मदतीनं या दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला जातोय. पोलिसांनी या प्रकरणात एक आणखी महत्वाची माहिती दिली आहे. पोलीस नेमकं काय म्हणालेत ते जाणून घेऊ. 27/1/26 रोजी रात्री 3 वाजेच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की वाडी परिसरात काही चोरट्यांनी संतोष मनोज अग्रवाल यांच्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे व तिथे चोरी करून त्यांना मारहाण करून जखमी केलेले आहे. तात्काळ आम्ही DB पथकाचे API विकास पाटील, आमचा पूर्ण पोलीस स्टाफ, तसेच माननीय DYSP प्रदीप पाटील साहेब, सैनिक लोढा साहेब व LCB PI श्री अंबुलकर साहेब असे तात्काळ घटनास्थळी आम्ही पोहोचलेलो आहे. आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर आम्हाला कळालं की रात्री 3 ते 3:30 वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्यांच्या कपाटातील 30,000 रुपये नगदी व असे 52,000चा असा सोन्या चांदीचे दागिने चोरून नेलेले आहेत. चोरून नेताना त्यांनी त्यांची आई या समोरील पलंगावर झोपलेल्या असताना त्यांच्या गळ्यातील चेन चोरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या ओरडण्यामुळे ते जागे झाले. जागे झाल्यानंतर मयंक अग्रवाल व मनोज अग्रवाल यांनी चोरट्यांना पकडलं आणि पकडून त्यांच्या दोघांचे हातापाई झाली. त्या हातापाईमध्ये एका चोरट्यांनी त्यांना काहीतरी तीक्ष्ण वस्तूंनी, लोखंडी वस्तूंनी मारहाण केलीत आणि त्यांच्या हातावर व शरीरावर देखील जखमा केल्या आहेत. त्यानंतर तात्काळ आम्ही आमच्या DB पथकाची टीम गावामध्ये आम्ही सगळ्यांनी नाकाबंदी लावून त्यांना शोध घेत असताना बसस्टँड परिसरामध्ये आमच्या DB टीमला पाहून 3 इसम पळून गेले. पळून गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या हातातली एक पिशवी तिथे फेकली. त्या पिशवीमध्ये आम्हाला सोन्याची जी चोरलेली पोत आहे ती सापडली व एक टामी सापडली आणि आरोपींच्या चपला सापडल्या. श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं, CFSL पथकाला पाचारण करण्यात आलं व फिंगरप्रिंटला पाचारण करण्यात आलं.
आरोपींचे CCTV फुटेज आमच्याकडे आहेत. माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर यांनी तात्काळ घटनेची दखल घेऊन सर्व यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. आमचे 4-5 पथकं तयार झालेले आहेत. आमचं एक पथक नांदुरा, एक जळगाव जामोद, एक शेगाव, एक जलम परिसरामध्ये पथक रवाना झालेलं आहे. आमच्याकडे CCTV फुटेज उपलब्ध आहे. लवकरच त्याचा उलगडा होईल. जबरी चोरीचा प्रयत्न होता. 3 इसम होते. आमच्या इथे वाडीमध्ये मयंक अग्रवालच्या घरी झाला आणि त्यांच्या बाजूला 2 घरी चोरीचा प्रयत्न झालेला आहे, पण काही वस्तू चोरी गेलेली नाही. एकूणच या घटनेमुळे खामगाव आणि बुलढाणा जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. विशेष म्हणजे 2-3 दिवसांपूर्वीच बुलढाणा शहरातल्या तलाव रोड परिसरात 2 ऑफिसमध्ये घुसून असाच दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणातलेही CCTV समोर आले होते. ती घटना ताजीच असताना आता थेट एक कुटुंब घरात असताना तिथे हा दरोड्याचा प्रयत्न झालाय. त्यामुळे आता पोलिसांसमोर हे आरोपी लवकरात लवकर पकडण्याचं मोठं आव्हान असणार आहे. बुलढाण्याहून अमोल गावंडेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.